माने साहेब का? हा माने बोलतोय. उमरी पोलीस स्टेशन नांदेड. हा अगदी बरोबर. मी पत्रकार अजय पवार बोलतो साहेब. हा बोला. काय नाही, तुमच्या या उमरी या गावात तालुक्यांतर्गत येणाऱ्या नागठाणा या ठिकाणी एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचा खून करण्यात आला. मग या संदर्भात थोडी माहिती होती. बर बोला ना बोला ना. त्या मुलीचं नाव आहे, आईचं नाव आहे राधाबाई राम साळुंके. हो हो त्यांची ज्याच्याबरोबर ही दुर्दैवी घटना घडली, लक्ष्मी राम सोळुंके. हो बरोबर आहे. मग या प्रकरणाविषयी थोडी माहिती हवी होती की आता ह्या पोस्ट होत आहेत व्हॉट्सअपवर. ती मुलगी विजयंती घिसडे समाजामधील आहे. हम्म. मग आता पोस्ट व्हायरल होत आहे की बाबा त्याच्याबरोबर गायकवाड नावाच्या कोणत्या इसमानं बलात्कार केला आणि त्याला फासावर लटकवून मारून टाकण्यात आलं. हम्म. मग या बरोबर आहे. बाबतीत तुमची पोस्ट व्हायरल होत आहे, परंतु त्यांच्या आईनं त्यांच्या वकिलानं येऊन आमच्याकडे तक्रार दिलेली आहे सर. तर त्या तक्रारीमध्ये असं काही नाही की बलात्कार केलाय किंवा हे केलाय. तर तपासाचा भाग आहे, आम्ही पण निष्पन्न करूच तपासामध्ये. पण आत्महत्येस प्रवृत्त केलेला आहे अशा प्रकारची तक्रार दिलेली आहे. मग पोलीस खात्याला तक्रार अशा स्वरूपाची द्यायची आणि तिकडं बाईट आणि मीडियाला वेगळा विषय सांगायचा. हा बऱ्याच वेळ लक्षात आला नाही काय विषय नेमका आम्हाला. बरं. पण माझा एक कसं तुमचं योग्य आहे, पण माझा एक प्रश्न काय आहे की बाबा ठीक आहे, त्यांनी तशी तक्रार दिली, आपण पीएम रिपोर्ट वगैरे असेलच ना आपल्याकडे, तपासाचा भाग जरी असला का सर? बरोबर आहे. पीएम रिपोर्ट तुम्ही म्हणताय. घटना घडली 11 तारखेला रात्री. 12 तारखेला यांनी संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी केली, 4:30च्या दरम्यान. हे सगळे अंदाज आहे आता. बर. त्याच्यानंतर ही घटना 21 तारखेला कुठल्या तरी तिराईत व्यक्तींना समजते असं बाहेरच्या, आणि ते तिराईत व्यक्ती येतात घरच्यांना पोलिसांना घेऊन येतात. 21 तारखेला घरचे तक्रार द्यायच्या मानसिकतेत नसतात. आणि आम्ही तक्रार द्या काय घडलं ते म्हणल्यानंतर द्यायच्या मानसिकतेत नसतात आणि देऊ असं सांगतात. आणि 22 तारखेला येऊन परत तक्रार देतात आणि वकिलासह येऊन तक्रार देतात. आणि सिंगल येऊन कोणी तक्रार देत नाही. आणि ती तक्रार देतात की बाबा आत्महत्येस प्रवृत्त केल्याची. कोणी केलं? ते साहेबराव गायकवाड नावाच्या इस्मानी. हा. आणि आमच्याकडे अशा प्रकारचा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे, त्याचा तपास चालू आहे. पण त्याचं कारण काय, आत्महत्यास प्रवृत्त करण्याचं कारण काय? त्यांचं म्हणणं आहे की ते त्याला फूस लावत होता, ब्लॅकमेलिंग करत होता, असं त्यांचं म्हणणं आहे. ब्लॅकमेलिंग. त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे. दुसरी गोष्ट, त्यांची तक्रार होती तर त्यांनी 11-12 तारखेला पोलिसांना येऊन तक्रार द्यायला पाहिजे होतं किंवा 13 तारखेला तरी येऊन द्यायला पाहिजे होतं. अशी कुठली तक्रार दिलेली नाही त्यांनी येऊन. त्यांच्या घरामध्ये एज्युकेटेड नाही असं काही नाहीये. त्यांच्या स्वतःच्या मुलाचं BA एज्युकेशन झालेलं आहे. आणि इव्हन दो मल्टीमीडियाचा मोबाईल वापरतात. मल्टीमीडियाच्या मोबाईलवर पोलिसांना यायची गरज नाही. नुसतं 112ला किंवा 100ला फोन केला तरी पोलीस आता घटनास्थळी जाते डायरेक्ट. बरोबर आहे. गावातल्या लोकांनी तुम्हाला तक्रार असेल तर पोलिसांना जा असं सरळ सांगितलं. पण त्यावेळेस त्यांनी सांगितले की ही घटना पण गावातल्या लोकांना त्यांनी क्लिअर सांगितली नाही काय घडलेली आहे नेमकं, असं गाववाल्यांचं म्हणणं. आता मी गावात जाऊन मीटिंग पण घेतली या विषयावर की काय घडलेलं आहे, काय केलंय नेमकं विषय. त्या गावामध्ये CCTV फुटेज आहे विशेष म्हणजे. तर अंत्यविधीला यांचा बऱ्यापैकी समाज उपस्थित आहे. खांदेकरी सगळे यांचेच आहेत. कपडे जे आणलेले आहेत जाऊन अंत्यविधीचे साहित्य ते यांचेच नातेवाईक आहेत. त्यावेळेस यांची कुठलीच तक्रार नव्हती, किंवा तक्रार असेल तरी दुःखातून सावरल्यानंतर येऊन तक्रार द्यावी अशी अपेक्षा आहे. आता विषय राहिला की त्यांचं अलिगेशन आहे की गाववाल्यांनी आम्हाला अंत्यविधी करायला सांगितलं. एखाद्याची तक्रार असेल तर एवढ्या एज्युकेटेड फॅमिलीमध्ये अशी तक्रार लपवून ठेवल का आई, वडील, भाऊ, बहीण? हा विषय हायलाईट का केला जातोय त्याच्या मागे पण शोध लावणं गरजेचं झालेलं आहे आता. नाही, तुम्ही दोन्ही बाजून तपास करा. करालोय. आता गाववाल्यांना आम्ही जेव्हा तपास केला ना, गाववाले म्हणजे साहेब आम्ही सगळ्यांनी त्यांना जाऊन विचारलो काय झालंय, ते आम्हाला सांगतच नव्हते. मग आई वडिलांनी घातपात का केला नाही म्हणतात. यापूर्वी त्या पुरीला यांनी मारलेलं होतं, ती पोरगी निघून गेली होती घरातनं. आता माझा एक प्रश्न आहे साहेब,
हे हं. तुमचं म्हणणं पटतंय मला, त्याबद्दल नाही. पण संबंधित व्यक्ती जर कोण गायकवाड आहे तो हो हो. नाही का आता त्याचा आम्ही एक पूर्ण सीडीआर काढतो आम्ही त्याचा. हा, त्याच्यानंतर पोस्को त्याचा अंतर्गत आयपीडीआर काढतो. हा, ते पोस्को एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते का, हम्म, ते एकमेकांना हम्म, भेटले का, हम्म, कुठे भेटले होते का, हम्म, ही सगळं डिटेल माहिती काढणार ना आम्ही. आता आम्हाला 22 तारखेला तक्रार दिली, आज 24 तारीख आहे. हम्म, हम्म, हम्म. ही सगळी गोष्टी करणार आहे. त्या तपासामध्ये आम्ही साहेबराव गायकवाडच्या बाबतीमध्ये पूर्ण तपास करणार आहे. तो विषयच नाही. आता ते म्हणजे साहेबराव गायकवाड त्या कुठं होता, काय करत होता, हम्म, हम्म. ह्या सगळ्या बाबतीत आम्ही तपास करणार, आता शुअर करणार.